हाय एव्हरीवन, कसे आहात? आय नो सगळे मजेत आणि खुश असणार. या अशा वातावरणात कोण बरं सॅड राहू शकतं? या वेलकम बॅक टू अवर चॅनल. पावसाची आता सुरुवात झालेली आहे. बाहेर असं मस्त वातावरण आहे आणि त्यात उमललेलं हे जास्वंदाचं मनमोहक फुल. मला माहिती माझं तर मन या फ्लावरने मोहलेलंच आहे, पण तुम्ही सुद्धा प्रसन्न झाला असणार या जम्बो फ्लावरला बघून. बाहेर असा धो धो पडणारा पाऊस आणि गरमागरम मसालेदार वाफाळलेली चहा. वाह, खरं सुख यालाच म्हणतात कदाचित. एका नवीन दिवसाची सुंदर सुरुवात पावसाने, गॅलरीतल्या फ्लावरने अँड ह्या गरमागरम चहाने. यापेक्षा स्वर्ग सुख अजून काहीच नाही. खरं जे सुख आहे ते मान्यता असतं. जर आपण ठरवले मी सुखी आहे तर आहे, त्याला काही आपल्याला कोणाला शिक्कामोर्तब करून देण्याची गरज नाही. कधी कधी मोठ्या गोष्टीमधूनही आपण सुख जे आहे ते अनुभवू शकत नाही. जे काही अशा लहान सहान गोष्टी आहे म्हणजे त्यामध्ये जे आनंद दडलेला असतो त्याने आपण जे सुख आणि जो अनुभव घेऊ शकतो ते कशातूनच आपल्याला मिळत नाही. आपल्याला जे आवडतं ते आपण करू तेव्हाच कुठे सुखी असू. आवडलेलं जपता आलं पाहिजे आणि निवडलेलं टिकवता आलं पाहिजे. सहजच बऱ्याच गोष्टी आपल्याला आवडून जातात, पण आवडलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण किती वेळपर्यंत आणि कधी काळापर्यंत टिकवतो हे खूप महत्त्वाचं असतं. आवडणे ही मानवी प्रवृत्ती असली पण टिकवणंही आपल्याच हातात आहे. पण असं जाऊ दे, भरपूर झालं हे सुख दुःख आवडीनिवडीच्या गोष्टी. ही फिलॉसॉफी भरपूर झालेली आहेत आणि आता जे आहे माझं सगळे कामं झालेली आहेत आणि कामं झाल्यानंतर काय आहे तर जेवण. मस्त सगळी कामं करून झाल्यानंतर जेवण जे जातं ना त्याला काही म्हणजे तोडच नाही आहे, कारण सगळे कामाचा लोड जो आहे तो गेलेला असतो. आणि मस्त असं जेवण करून आम्ही निघालो आहे बाहेर. तर बाहेर कुठे तर मला एक आहे ना कबड घ्यायचं आहे, तर त्यासाठी आम्ही फक्त व्हिजिट करायला गेलेलो होतो. येथे बघूया म्हटलं काय डिझाईन वगैरे जे आहे कशा आहे आणि किती प्राईज रेंजमध्ये आपल्याला मिळू शकतं. जर बनवायचं असेल तर ते बनवण्यामध्ये किती आपल्याला पैसा लागेल आणि जर रेडीमेड घ्यायचं असेल तर किती लागेल. तर त्यासाठी आम्ही हे व्हिजिट करायला गेलेलो होतो. आणि मला आहे ना अशा प्रकारे जी स्लायडिंगची असते ना तीच म्हणजे हे कबड घ्यायचं आहे. तर त्यामुळे पहिले म्हटलं आपण व्हिजिट करून घेऊ, नंतरच बाकीचं जे आहे म्हणजे एक दोन दुकानं जर आपण फिरलो तर आपल्याला असं म्हणजे कळतं की कुठे चांगलं आहे, काय कशी प्राईज रेंज चालू आहे. आणि हा सुंदर असा देवारा आहे. बरेच असे देवारे जे आहे म्हणजे इथे ठेवलेले होते, भारी भारी एक से बडकर एक होते. हा जो आहे तो मला खूप भारी वाटला आणि खूपच छान होता. म्हणजे त्याला एक खाली ना कंपार्टमेंट वगैरे होते आणि वरती अशा प्रकारे स्लायडिंगचे जे काय म्हणतो आपण त्याला डोअर असतात ते होते. मस्तपैकी म्हणजे असं मध्ये टाकायचं आणि जेव्हा आपल्याला ते लावायचं असेल तेव्हा आपण लावू शकतो. आणि हा टेबल मला भरपूर आवडला. येथूनच आम्ही मिस्टर DIYला गेलो. सॅटर्डे संडेला नुसतं भटकंती सुरू असते आणि इथे गर्दी पण भरपूर होती. सॅटर्डे संडे असले की कुठेही जा आपण ती म्हणजे गर्दी जी आहे ते आपल्याला मिळणार म्हणजे मिळणारच. आणि येथे जे आहे ही वाईब्स होते मस्तपैकी. आणि काय म्हणतो याला छत्री वगैरे होत्या म्हणजे पावसाळा सुरू झाला आहे तर लहान मुलांसाठी ह्या सुंदर अशा एकदम भारी दिसणाऱ्या छत्री होत्या. पावसाळ्याची चाहूल लागतात, सगळे पावसाळी गोष्टी ज्या आहेत त्या ठेवलेल्या असतात. आणि खास यांची ट्रिक असते, लहान मुलं येतात तर त्यांना हव्या असतात टॉईज, तर लगेच आपण म्हणजे जे फ्रंट साईडला असतं आल्याच त्यांनी जे आहे ते टॉईज वगैरे ठेवलेले आहे. यांची ही आयडियाचं असते. कुठेही जा आपण, जर आपण डिमार्टमध्ये गेला तर तिथे ना बाय वन गेट वनमध्ये जे असतात बिस्किट वगैरे ठेवलेले असतात आणि ते बघून आपण घेतो, पण ॲक्च्युली त्याची आपल्याला काही गरज नसते. म्हणजे बिस्किट वगैरे घेण्याची एखाद्या वेळेस आपण घेऊ शकतो, पण असं असतं ना की म्हणजे आपण बघतो की बाय वन गेट वन आहे तर घेऊ. किंवा ह्या टॉईज वगैरे ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत म्हणजे मुलं आली म्हणजे ते घेणारच, त्यांना माहिती असतं. तर त्यामुळे त्यांनी ही अशी आयडिया लावलेली असते. यातली ना ती मागे गेली जी काचेची बॉटल होती ती आवडलेली होती, पण ती काही घेतली नाही. मी म्हटलं आता जाऊ द्या केव्हा तरी नंतर घेऊया. पण असं होतं ना की म्हणजे आवडलेली गोष्ट लगेच आपण घ्यायला पाहिजे, नंतर आहे ना पश्चाताप होत असतो. आणि मी घरी आल्यानंतर तोच विचार करत होती, कदाचित घेतली असती तर बरं झालं असतं, कुठे ना कुठे यूजमध्ये आली असती. असं होतं ना की बऱ्याच बॉटल वगैरे ज्या आहेत त्या आहे माझ्याकडे स्टीलच्या, प्लॅस्टिकच्या तर शक्यतो मी ठेवत नाही, पण घरी भरपूर बॉटल पडलेल्या आहेत. तर म्हटलं कशाला घ्याव्या. आणि नंतर घरी गेल्यानंतर नुसतं पश्चाताप करत होती, कदाचित घेतली असती तर बरं झालं असतं. इथे ना युनिक आणि छान आपल्या खिशाला परवडेल अशा गोष्टी असतात. म्हणजे असं असतं की एकदम जास्त हाय कॉस्टच्या पण नसतात आणि एकदम लो पण नसतात, मस्त क्वालिटीच्या असतात. पण असं होतं ना की कायच घ्याव्या आणि कायच करावं सगळ्या वस्तू घेऊन. म्हणजे आवडतात तर खरंच आपल्याला तिथे गेल्यानंतर, पण असं कुठेही गेलो तर आपल्याला वस्तू ज्या आहे त्या आवडूनच जातात. बाईचं मन जे आहे ते असंच असतं की कुठेही जा काही ना काही वस्तू तर आपण घेऊन येणारच. नाही म्हटलं फक्त व्हिजिट करून यायचं म्हटलं, पण अनवॉन्टेड वस्तू ज्या आहेत त्या आणूनच घेतो आपण घरी. म्हणजे असं होतं ना की ही
ही वस्तू आपल्याकडे नाही आहे, ही पण असायला हवी आणि ह्या गोष्टीची आपल्याला कधीतरी गरज पडणार आहे, कधीतरी बरं, असं नाही की ती रेग्युलर यूजमध्ये येणार आहे आपल्या, पण कधीतरी गरज पडणार आहे म्हणून आपण वस्तू घेऊनच येतो. ही छोटीशी मस्त अशी बॅग खूप भारी होती. घरी आलो आणि तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे. हे डिफ्युजर आणलेलं आहे, एक अगरबत्तीसारखं काहीतरी असतं त्यामध्ये, ते आपल्याला यात लिक्विड असतं त्यामध्ये घालायचं असतं आणि ते घातल्यानंतर छान अशी स्मेल जी आहे ती येत असते घरामध्ये. आणि यात 3 ते 4 फ्लेवर होते, सँडलवूड वगैरे जे असतात ना ते सुद्धा होते, पण म्हटलं वेगळं काहीतरी ट्राय करून बघूया म्हणून ही दुसरं जे आहे असं घेतलेलं आहे. याचं म्हणजे फ्रेश लिनेन असं काहीतरी आहे याचं नाव जे असतं ते, म्हणजे त्याची जी स्मेल येणार आहे तशा प्रकारची येणार आहे. सँडलवूडचे असतात तर सँडलवूडसारखी येते. ह्या ज्या अगरबत्त्या आहे ते अशा प्रकारे आपल्याला यात घालायचं आहे आणि मस्त असं सुंदर स्मेल जे आहे ते घरामध्ये पूर्ण दरवळेल. आणि हे एक ॲक्नी निडल घेतलेलं आहे आणि व्हाईट हेड्स किंवा ब्लॅक हेड्स जे असतात ना नोजवरचे किंवा चीनवरचे ते आपण इझिली काढू शकतो. या छोट्या मिनी बास्केट ज्या आहे मी म्हणजे प्लांट ठेवण्यासाठी घेतलेला आहे, म्हणजे प्लांटर जे असतं ना त्यासाठी. सगळ्यात पहिले तर मला त्यांचा कलर आवडलेला होता, कलर आणि एकदम छान दिसायला होते. म्हटलं जाऊ दे आता ते घेऊन घेऊ आपण. आणि हे जे आहे ते कॉफी मेकर होतं, हे नव्हतं माझ्याकडे तर ते सुद्धा मी घेऊन घेतलं मस्तपैकी अशा प्रकारे ना. माझ्या मोठ्या मुलाला कॉफी बनवायला खूप आवडतं, तर तो मागत होता, मग त्याच्यासाठी तर हे घेतलं गेलंच पाहिजे. तो त्याचा पुरेपूर यूजही करून घेईल. सो यस, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्लॉग येथेच आपण एंड करूया. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोवर आपण स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.